नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बायो गुरुकुल. आपल्याला असं वाटतं की सीईटी बायोलॉजीमध्ये सगळे चॅप्टर महत्वाचे आहेत. पण असं नाहीये. जेव्हा मी मागच्या 6 क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं, जवळपास मी 600 क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं, तेव्हा माझं असं लक्षात आलं की 5 असे चॅप्टर आहेत, की त्या 5 चॅप्टरमधून जवळपास 44% पेपर त्या ठिकाणी बनवला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे की असे कुठले 5 डॉमिनंट चॅप्टर आहेत ज्याच्यामधून जवळपास 44% जो पेपर आहे तो त्या ठिकाणी बनवला जातो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ते कुठले 5 डॉमिनंट चॅप्टर आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला त्या ठिकाणी मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला जसं माहिती असेल की 11वीला टोटल 4 चॅप्टर आहेत आणि हे जे काही 4 चॅप्टर आहेत ते कुठले आहेत तर त्याच्यामध्ये बघू शकता की रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हा एक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काही चॅप्टर आहे त्या ठिकाणी एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, तिसरा चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स आणि चौथा चॅप्टर आहे ह्युमन न्यूट्रिशन. तर 11वीला टोटल म्हणजे आता मी ॲनालिसिस केलेलं आहे जवळपास त्या ठिकाणी 6 क्वेश्चन पेपरचं. मग त्याच्यामध्ये टोटल 600 क्वेश्चनचं मी ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्यापैकी जवळपास 120 क्वेश्चन 600 पैकी जवळपास 120 क्वेश्चन्स त्या ठिकाणी हे 11वीच्या सिलेबसवर विचारले होते. म्हणजे जवळपास आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 20% जे क्वेश्चन आहेत ते त्या ठिकाणी 11वीच्या सिलेबसवर विचारले होते. म्हणजे नॉर्मली जर आपण बघितलं की आपली जी एक्झाम आहे ती 100 मार्काची असते. त्याच्यामध्ये 20 मार्क हे तुम्हाला 11वीच्या सिलेबसवर त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. मग आता याच्यामध्ये बघा हे 4 चॅप्टर आहेत. त्या 4ही चॅप्टरमध्ये एक चॅप्टर खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे कुठला तर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. हा जो चॅप्टर आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर जर बघितलं तुम्ही तर मागच्या 6 वर्षामध्ये 42 क्वेश्चन आले होते म्हणजे जवळपास 60%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे काही 20 मार्कचे क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी 7 क्वेश्चन हे तुम्हाला रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हे एका चॅप्टरवर त्या ठिकाणी एक्झाममध्ये बघायला मिळेल. म्हणजे बघा किती इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. याच्यावर मागच्या 6 वर्षामध्ये 30 क्वेश्चन आले होते. म्हणजे जवळपास 5%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 20 पैकी 5 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी या चॅप्टरवर येतात. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्सवर टोटल 28 क्वेश्चन आले होते. जवळपास 4.7. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अप्रॉक्सिमेटली 4 to 5 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी याच्यावरून येतील. त्याच्यानंतर ह्युमन न्यूट्रिशन त्याच्यावर 20 क्वेश्चन आलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये. म्हणजे जवळपास 3.3. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी या चॅप्टरवर येतील. असे टोटल अप्रॉक्सिमेटली 20 क्वेश्चन्स ते तुम्हाला 11वीच्या सिलेबसवर त्या ठिकाणी येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो चॅप्टर करायचा आहे तो म्हणजे कुठला दॅट इज रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. हा चॅप्टर तुम्हाला मिस करायचा नाहीये. कारण याच्यावर जवळपास आपण जर बघितलं तर 7 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत. म्हणजे येणारी जी काही MST एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला या चॅप्टरचे त्या ठिकाणी 7 क्वेश्चन त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. हे 7 मार्क तुमच्या हातामधले आहेत. त्याच्यामुळं मोस्ट पॉवरफुल चॅप्टर जो काय तो कुठला आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे. मग हे झालं सगळं 11वीच्या सिलेबस. आता आपण 12वीकडे वळू. 12वीला टोटल कॅल्क्युलेशन केलं तर 600 पैकी 120 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवर आले होते आणि 600 पैकी आता रिमेनिंग जे काय असतील तर 48 क्वेश्चन म्हणजे जवळपास 80% जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी 12वीच्या सिलेबसमधून त्या ठिकाणी आलेले दिसतात. ठीक आहे. 12वीला तुम्हाला माहिती असेल की टोटल 15 चॅप्टर्स आहेत. आता या 15 चॅप्टर्समध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर जास्त महत्त्वाचे आहेत याच्यावर खूप जास्त क्वेश्चन येतात. जसं 11वीचं मी तुम्हाला सांगितलं की रेस्पिरेशन चॅप्टर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. हा रेस्पिरेशन चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 7 मार्क त्या ठिकाणी देऊन जाईल. हे झालं 11वीचं महत्त्वाचं चॅप्टर. 12वीमध्ये जर बघितलं आपण तर पहिला जो कन्सेप्ट आहे दॅट इज जेनेटिक अँड मॉलिक्युलर. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे चॅप्टर येतात दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आणि दुसरा चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मग याच्यामध्ये बघा की मागच्या 6 वर्षामध्ये जवळपास
इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनवर 66 क्वेश्चन आले होते आणि जो काही मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे याच्यावर जवळपास 60 क्वेश्चन आले होते. टोटल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 80 पैकी त्या ठिकाणी 11 क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी या एकट्या चॅप्टरवर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनवर येतात आणि 10 क्वेश्चन हे त्या ठिकाणी मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सवर येतात. म्हणजे जवळपास 21 क्वेश्चन हे तुम्हाला येतील 80 पैकी कुठल्या 2 चॅप्टरमधून फक्त इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. म्हणजे जवळपास तुम्हाला 21 मार्क त्या ठिकाणी मिळतील. हा 2 चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला 21 मार्क त्या ठिकाणी फिक्स मिळणार आहेत. हे बघा, हे 2 चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे 2 चॅप्टर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे दॅट इज ह्युमन फिजिओलॉजी. ह्युमन फिजिओलॉजीमध्ये पण 2 महत्त्वाचे चॅप्टर आहेत. जसं तुम्हाला माहिती असेल, रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. याच्यावर बघा, रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशनवर 48 क्वेश्चन मागच्या 6 वर्षामध्ये आले होते आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनवर पण 48 क्वेश्चन. म्हणजे दोघांचे मिळून जर बघितले तर याच्यामध्ये 8% आणि याच्यामध्ये पण 8%, म्हणजे जवळपास 80 क्वेश्चन पैकी या चॅप्टरवर 8 क्वेश्चन आले होते, या चॅप्टरवर 8 क्वेश्चन. म्हणजे टोटल ह्या दोघांचे मिळून 16 क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे पाठीमागे जर बघितलं, या 2 चॅप्टरवर 21 क्वेश्चन, या 2 चॅप्टरवर 16 क्वेश्चन. म्हणजे बघू शकता त्या ठिकाणी 4 चॅप्टर जर तुम्ही केले तर जवळपास नाही म्हटलं तरी 21 + 16 हे तुम्हाला त्या ठिकाणी 37 क्वेश्चन 37 मार्क तुम्हाला देऊ शकतात. आणि राहिला जो 11चा चॅप्टर आहे तो 7 मार्काचा. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी इथंच तुमचे 44 मार्क त्या ठिकाणी होतात. म्हणजे तुम्हाला फक्त 5 चॅप्टर जर व्यवस्थित केले निम्मे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. 100 पैकी जवळपास 44-45 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तुम्हाला फक्त 5च चॅप्टर चांगले करायचे, म्हणजे तुम्हाला जर निम्मे मार्क आरामशीर त्या ठिकाणी मिळणार. आता राहिलेला जो काही 50% जे मार्क आहेत, राहिलेले 50 मार्क ते आता बाकी चॅप्टरमधून आहेत. त्याच्यामध्ये पण जर बघितलं आपण तर रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट अँड रिप्रोडक्शन इन ॲनिमल दोघांमध्ये पण मागच्या 6 वर्षामध्ये जवळपास 36 क्वेश्चन आलेले आहेत. मग याच्यामध्ये 6% म्हणजे 6 क्वेश्चन्स त्या ठिकाणी प्लांट रिप्रोडक्शनमधून आलेले आहेत आणि 6 क्वेश्चन हे ॲनिमल रिप्रोडक्शनमधून आलेले आहेत. मग याच्यामध्ये पण तसंच आहे बघा की 80 पैकी जवळपास 12 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्या 2 चॅप्टरमधून त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे हे 2 चॅप्टर सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला आणखी ॲडिशनल मार्क त्या ठिकाणी देऊन जाते. हे 2 चॅप्टर पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो पार्ट येतो दॅट इज अप्लाइड अँड मॉडर्न बायोलॉजी. याच्यामध्ये कुठले चॅप्टर येतात तर याच्यामध्ये येतो बायोटेक्नॉलॉजी, ह्युमन हेल्थ अँड डिसीज आणि एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. हे पण 3 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये मागच्या त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 6 क्वेश्चन घेऊन जवळपास 7 क्वेश्चन 7% जे काही वेटेज आहे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे 80 पैकी 7 क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमधून मिळतात. म्हणजे हा पण चॅप्टर जर तुम्ही सेपरेट केला, म्हणजे ते 5 आणि हा 1 जर केला तर तुम्हाला जवळपास 50 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे जवळ तुम्हाला फक्त 6 चॅप्टर करायचे आहेत, तुम्हाला 50% मार्क त्या ठिकाणी मिळून जातात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीज याच्यामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये 30 क्वेश्चन आले, जवळपास 5% म्हणजे 5 क्वेश्चन येऊ शकतात 80 पैकी. आणि एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मागच्या 6 वर्षामध्ये 18 क्वेश्चन आले या चॅप्टरवर आणि 3% म्हणजे 3 क्वेश्चन्स त्या ठिकाणी येऊ शकतात 80 पैकी. असं हे वेटेज आहे. टोटल या 3 चॅप्टरचं 15% वेटेज आहे. म्हणजे 80 पैकी जवळपास या 3 चॅप्टरमधून 15 क्वेश्चन्स तुम्हाला आलेले त्या ठिकाणी बघायला मिळतील. असं हे त्याचं वेटेज आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतो इकॉलॉजीचा. याच्यामध्ये जास्त काही वेटेज नाही आहे. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मागच्या 6 वर्षामध्ये 16 क्वेश्चन आलेले आहेत. 2.7 म्हणजे जवळपास 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतो याच्यामधून. इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो सेम त्याचंच आहे, 16 क्वेश्चन. याच्यामधून पण 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतात. बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट इश्यू त्याच्यामध्ये पण सेम 2 ते 3 क्वेश्चन. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू शकतो की या 3 चॅप्टरमधून 8 क्वेश्चन येतील 80 मार्कास. म्हणजे 80 मार्कामध्ये 8 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी या 3 चॅप्टरमधून त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे या 3 चॅप्टरचं वेटेज थोडंसं कमी आहे. 2 ते 3 क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला या 3 चॅप्टरमधून त्या ठिकाणी दिसणार आहेत.
त्याच्यानंतर दुसरा शेवटचा पार्ट दॅट इज प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजीमध्ये 2 चॅप्टर आहेत त्या ठिकाणी, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन आणि प्लांट वॉटर रिलेशन. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन याच्यामध्ये पण वेटेज कमी आहे. त्याच्यामध्ये जवळपास मागच्या वर्षामध्ये 15 क्वेश्चन्स आलेले आहेत. 2.5 मध्ये जवळपास 2 ते 3 क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतील. प्लांट वॉटर रिलेशनला खूप कमी वेटेज आहे, म्हणजे 9च क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. आणि याचं अप्रॉक्सिमेटली 1 to 2 क्वेश्चन त्या ठिकाणी याच्यावर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी या 2 चॅप्टरवर येणार आहेत. प्लांट फिजिओलॉजी सगळ्यात कमी वेटेज असणारा हा पार्ट आहे, याला जास्त क्वेश्चन येत नाहीयेत. 2 ते 3 क्वेश्चन म्हणजे जवळपास 4 क्वेश्चन त्या ठिकाणी टोटल 80 पैकी त्या ठिकाणी 4 क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. अशा प्रकारे हे सगळं त्या ठिकाणी अनालिसिस मी केलेलं आहे. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओ बनवण्याचं माझं महत्त्वाचा उद्देश तुम्हाला हाच होता, की मला असे 5 चॅप्टर सांगायचे होते, की जे 5 चॅप्टर तुम्हाला 100% करून द्यायचेत, जे तुम्हाला जवळपास 50% मार्क्स त्या ठिकाणी देतील. कुठले 5 चॅप्टर आहेत? तर 5 चॅप्टर तुमच्या समोर आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. तर 5 मोस्ट डॉमिनंट चॅप्टर. तर त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. जवळपास 80 पैकी त्या ठिकाणी याच्यावर तुम्हाला 11 क्वेश्चन्स आलेले त्या ठिकाणी दिसतील. दुसरा चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यावर 10 क्वेश्चन्स तुम्हाला आलेले दिसतील. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन याच्यावर 8 क्वेश्चन येतील. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन याच्यावर पण 8 क्वेश्चन येतील. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी 7 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. हे जर कॅल्क्युलेशन केलं जवळपास त्या ठिकाणी 44 क्वेश्चन. आणि मागाशी तुम्हाला मी सांगितलं बायोटेक्नॉलॉजी तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. बायोटेक्नॉलॉजीमध्ये हा पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यावर सुद्धा 7 क्वेश्चन येतात, म्हणजे जवळपास त्या ठिकाणी 51 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. म्हणजे जर तुम्ही 6 चॅप्टर व्यवस्थित केले तर 6 चॅप्टर पैकी तुम्हाला 51 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे तुम्हाला फक्त 6 चॅप्टर व्यवस्थित करायचे. तुमच्या बायोलॉजीमध्ये 51 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स झाले. आणि बाकीचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला बाकीचे मार्क देतील. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, काय आहे. यानुसार जर तुम्ही अभ्यास केला नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी बायोलॉजीमध्ये CET चांगले मार्क मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या बायो गुरुकुलला सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही CETचं प्रिपरेशन असेल, त्यासोबत क्रॅश कोर्स असेल आपण सुरू करणार आहे. त्याच्यामुळं जर तुमचं टार्गेट बायोलॉजीमध्ये 90+ असेल तर आपल्या चॅनलला जॉईन करा. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.